वाचाल तर वाचालमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आज आपण एका वेगळ्या दाम्पत्याला भेटणार आहोत. होय, ज्यांच्या कवितेने गेली 25 वर्ष महाराष्ट्रातल्या तरुण पिढीला झपाटून टाकलं असे कवी लेखक चंद्रशेखर गोखले, ज्यांच्या चारोळींनी महाराष्ट्रातल्या अनेक न लिहित्या लोकांना लिहितं गेलं, ते चंद्रशेखर गोखले. आणि त्यांच्या या सगळ्या वाटचालीमध्ये त्यांच्याबरोबर असलेल्या उत्तम गायिका, अभिनेत्री आणि स्वतः लिहिणाऱ्या उमा वैनी गोखले, या दोघांचं वाचाल तर वाचालमध्ये स्वागत करतो. सर्वप्रथम मी अभिनंदन करू इच्छितो की गेली 25 वर्ष सातत्याने तुम्ही लिहिता आहात आणि त्या कवितांचा जो ट्रेंड आहे, म्हणजे आत्तापर्यंत वेगवेगळे ट्रेंड्स मराठी साहित्यामध्ये आलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यातला हा जो छोट्या शब्दामध्ये मोठा आशय देणारा जो ट्रेंड आहे, हा अनेक वर्षांपासून, अनेक शतकांपासून मराठीत वेगवेगळ्या फॉर्म्समध्ये प्रकट झाला. मला हाड राजांनी संपादित केलेली गाथा सप्तशती जेव्हा आपण पाहतो तेव्हा लक्षात येतं की गाथा सप्तशतीमध्ये असेल किंवा त्यानंतरच्या गीत गोविंदमध्ये असेल किंवा त्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांच्या अभंगांमध्ये असेल, या सगळ्या ह्याच्यात आता ट्विटरची जी 170 शब्दांची मर्यादा आहे, तशाच प्रकारे शब्दांची मर्यादा सांभाळलेली होती. नंतरच्या काळात अभंगांमध्ये सुद्धा ती शब्द मर्यादा सांभाळली गेली. मराठीमध्ये पहिल्यांदा चारोळी जेव्हा आली तेव्हा वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया तुम्ही अनुभवल्या असेल, अफाट टीकासुद्धा सहन करावी लागली. परंतु ते टीकाकार बाजूला पडले आणि चारोळी टिकली, कारण त्या चारोळीमध्ये काहीतरी होतं. त्यामुळे अनेक न लिहिणारे लोक मी बघितलेले आहेत, ते आपले चारोळी संग्रह घेऊन आले. मला वाटतं 25 वर्षात महाराष्ट्रात किमान नवीन 25,000 चारोळीकार निर्माण झालेले असतील. तर ते सारं श्रेय तुमचं आहे. तुम्ही पाठीमागे वळून जेव्हा बघता तेव्हा काय वाटतं तुम्हाला? कृतार्थ वाटतं खरं सांगायचं तर. फक्त एकच छोटीशी मला सुधारणा करावीशी वाटते किंवा सांगावं असं वाटतं बरेचदा. म्हणजे हे खरं आहे की मी माझाची जरी लाट आली असते, मुळे लाट आली चारोळींची, पण त्याच्या आधी अतिशय सुंदर चारोळी संग्रह आला होता, उत्तर रात्र म्हणून, रॉय किणीकरांचा. बरोबर. आणि उत्तर रात्र ज्यांनी वाचलं असेल त्यांना कळलं असेल चारोळीची काय ताकद आहे. म्हणजे हे खरं आहे की मी माझा आल्यानंतर मी ते काव्यसंग्रह वाचला, पण त्याचा तो क्लिक झाला असता तर चारोळींची सुरुवात तिथून झाली, चारोळींची कविता असं म्हटलं गेलं असतं. पण मी माझानी ह्या योग होता माझ्या जीवनामध्ये, तो घडून आला. आतापर्यंत मी माझा 6 लाखाच्या वर त्याच्या प्रती विकल्या गेलेल्या आहेत. मराठीतलं मला वाटतं इतकी कुठलीच कविता इतक्या मोठ्या प्रमाणात विकली गेली नसेल. आणि गुजराती, हिंदी, इंग्लिश 3 भाषेत ट्रान्सलेट झालं. इंग्लिशमध्ये तर 5-6-7 लेखकांनी कविता ट्रान्सलेट केल्या. त्यात आशाबाईंची मुली वर्षा भोसले, त्यांनी सुद्धा खूप छान भाषांतर केलं होतं इंग्लिशमध्ये. ब्रेल निमित्त पण याच्या 3 आवृत्त्या निघाल्या मी माझाच्या. उमा वहिनी, तुम्ही, मी वाचलेलं आहे तुमच्या दोघांच्या आठवणींच्या याच्यातून की यांचा मी माझा आल्यानंतर तुमची भेट झालेली आहे आणि हे तोपर्यंत प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचले होते. हो, मला वाटतं जवळजवळ 30,000 प्रती तोवर मी माझ्या संपलेल्या होत्या. म्हणजे 30,000 दिलों की धडकन झालेले होते ऑलरेडी. आणि मला नाही माहित होतं ते माझं हे कमीपणा आहे. तो तुम्ही वाचलेलं नव्हती तोपर्यंत? नव्हती वाचलेली. आणि कोणा एका ह्याच्याकडनं कळलं असा असा कवी आहे वगैरे. म्हणजे ॲक्च्युली खरं सांगायचं तर मला हे स्थळ सुचवलं गेलं होतं. अरे वा. आणि मग तरीही काही असं डोक्यात नव्हतं. आणि त्यांचं पुस्तक मला दादरला दिसलं, तो ओळखीचा चेहरा म्हणून ते अरे हा तोच करून मी ते हातात घेतलं. आणि पहिली कविता मला त्याच्यातली आवडली ती म्हणजे झाडावरून प्राजक्त ओघळतो, त्याचा आवाज होत नाही, याचा अर्थ असा नाही की त्याला इजा होत नाही. क्या बात आहे. हे मी वाचलं आणि म्हणजे अरे बापरे, एक पुरुष अशा तऱ्हेची भावना व्यक्त करू शकतो, इतकी तरल, इतकी नाजूक. आणि त्यानंतर या कवितेचं टॉन्ट मध्ये रूपांतर झालं की प्राजक्ताचा वेदना कळते तुम्हाला, बाकी तुम्हाला कळत नाही का? पण तुम्ही त्यावेळेस गात होता, तुमचं गाण्याची साधना सुरू होती, तर या कविता गाव्या असं नाही वाटलं का तुम्हाला कधी? नाही वाटलं. त्याच फॉर्ममध्ये इतक्या काही छान होत्या ना की त्याला नको, आपण काही धक्का नको लावूया. त्यातल्या कुठली सगळ्यात जास्त आवडलेली कुठली?
आता ही जी सांगितली प्रोजेक्टाची ती, तुम्ही सांगितली. आणि मला एक खूप आवडते म्हणजे माझ्या तळहातावर एकदा एक फुलपाखरू येऊन बसलं. माझ्या तळहातावर एकदा एक फुलपाखरू येऊन बसलं. मी सवयीनं मूठ वळणार, इतक्यात ते विश्वासाने हसलं. क्या बात आहे, क्या मला खूप 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 म्हणजे आजपर्यंत भावलेल्या कविता होत्या त्याच्या. माझी जेव्हा जडणघडण चालू होती तेव्हा मी फार भाग्यवान होतो की मी विजय तेंडुलकर, गौतम राजाध्यक्ष, शिरीष पै, जयवंत दळवी या सगळ्यांच्या संपर्कात आलो. आणि ही सगळी माणसं इतकी साधी की माझ्या त्यांचा मोठेपणा मला तेव्हा काही जाणवलाच नाही असं म्हणूया आपण. तर मे बी त्यांचा आदर्शच माझ्या डोळ्यासमोर आताच्या जगामध्ये पोज घेऊन जगणं एक अविभाज्य घटक बनलाय लोकांचं. असं वाटतं की म्हणजे तो माणूस जर कलाकार असेल किंवा लिहिणार असेल तर तो तसाच असतो. म्हणजे तर तो कधी आपला मित्र किंवा असा साधा वाटत नाही कधीच. तर त्याला जमलं नसणार पोज घेऊन जगणं असेल. आणि पण आम्ही जी माणसं नुसती वाचली होती किंवा ह्याच्यात चित्रात पाहिली होती ती ह्यांच्याबरोबर प्रत्यक्ष वावरत असायची आमच्याकरता. नाही, माझ्या ज्या मैत्रिणी होत्या ना त्या पण मला टाइमात ताळ्यावर ठेवलं. जयाताई म्हण, मनीषा म्हण, स्वाती म्हण किंवा आमची तिलू नाही आता ह्यात. पण ह्या सगळ्यांनी, इव्हन वीणा सुद्धा, ह्या लोकांना कधी फरकच नाही पडला की शेखर कविता करतो, त्याचं पुस्तक प्रसिद्ध झालं किंवा त्याला असं काही नाही. ते भेटले की शेख्या किंवा शेखर म्हणूनच माझ्याशी भेटायचे. पण नंतर वाचकांच्या याच्यात चंगो म्हणूनच तो प्रसिद्ध झाला. पण इव्हन हे मैत्रिणी सांगितलं मला की तू कवी आहेस म्हणजे तिरसट वागू नकोस, तो नॉर्मल वाग आणि तू तसाच आहे, तो तसाच राहा. हे जे सांगणं असतं की उगीच तू मूड बीड दाखवू नकोस, ते तुझ्या स्वभावात नाही. ॲटिट्यूड दाखवून. तर ते फार फार महत्वाचं होतं माझ्यासाठी त्या काळात. पण नंतर जसजशी प्रसिद्धी वाढत गेली तुमच्या लग्नानंतरचा काळ, पण त्याच्या जोडीला तुम्हाला वैयक्तिक जीवनामध्ये संकट सुद्धा येत गेली. खूप चढउतार आले खूप. तर तो काळ कसा गेला? म्हणजे त्यावेळेस कविता तुमच्या साथीला कशी आली, मला ते जाणून घ्यायला आवडेल. खूपच छान. मला खूप फार वेगळ्या पद्धतीने मी हे सांगू शकतो की एका अर्थी ते खूप सुखाचे दिवस होते आणि एका अर्थी खूप एकांतात लोटल्याचे दिवस होते असं आपण म्हणूया. गोकुलधामच्या कामगार वस्तीत आम्हाला तेव्हा तात्पुरती जागा मिळाली राहायला. आणि तिथे कथा, कविता, साहित्य या कशाशीही संबंध नव्हता. आणि अशा ह्याच्यात मी माझा हे पुस्तक विकलं जात होतं आणि त्याच्यावरती आमच्या दोघांचा उदरनिर्वाह चालू होता. अशी आणि मी 2.5 वर्ष काढली. 2.5 वर्ष एकांतवासात. मी महिन्याला किती रुपये यायचे? नाही, बरेच यायचे. म्हणजे अक्षरशः आमचं घर भाडं जाऊन आमचं डिपॉझिट वगैरे सगळं आमचं त्यातूनच गेलं. आणि तेव्हा मला खरंच आमचे पुण्याचे कोपरडेकर काका किंवा आयडियलचे कांता काका या सगळ्यांना मला इतका सपोर्ट केला त्या काळात की कोणी असं नाही म्हटलं की अरे जाऊ दे, वादळा सोडा, असं नाही केलं त्यांनी. ते व्यवस्थित ते हिशोब त्यांचा सगळं मला ते त्यांचा पाठिंबा होता. पण तर सांगायची गमत म्हणजे त्या कामगार वस्तीत सुद्धा एक गृहस्थ असे होते की जे वाचक होते. एका हॉटेलमध्ये ते ड्रायव्हर होते साधे, पण त्यांचं मी माझ्यावरती इतकं प्रेम बसलं. म्हणजे ते जेव्हा मी एका साप्ताहिकात लिहायचो, साप्ताहिकात आणि दैनिकात दरवेळी गोष्ट द्यायचो, ती गोष्ट वाचून ते मला घरी भेटायला आले. तर मी माझं पुस्तक दिलं वाचायला, तर ते मी माझं पुस्तक त्यांनी बघितलं, चारोळींच्या कविता, त्यांना काय खास वाटलं नाही, त्यांनी खिशात ठेवलं आणि 2 दिवसांनी ते माझ्याकडे आले आणि उंबरठ्यापासून रडायला लागले. आणि ते मला काय होतं मला माहित नाही, हे पुस्तक माझ्या हातात आल्यापासून मी सारखा रडतोय. अतिशय रांगडा राकट माणूस, त्याच्यामुळे ही अपेक्षाच नाही. पण त्यांनी काय केलं माहितीये महेश, की त्यांनी ते पुस्तक थेट आळंदीला जाऊन ज्ञानेश्वरांच्या समाधीवर ठेवलं, जे मलाही सुचलं नाही. आणि तिथून मला एक उभारी आली, अरे यार. आणि तुम्हाला सांगायला नाही आला की मी असं करून आलो. त्यांच्या मुलीने सांगितलं की काका तुमचं ते पुस्तक होतं ना, ते पप्पांनी आळंदीला माऊलीच्या समाधीवर ठेवलं. आणि तिथे मला असं जाणवलं की अरे यार, आपण असं हातबल समजतोय स्वतःला, तसं नाहीये. या तळागाळातल्या माणसाला सुद्धा त्या पुस्तकाची इतकी अपुरूपता आहे की त्यांनी ते आळंदीला नेऊन ठेवलं माऊलीच्या चरणाशी. आणि तिथून एक उभारी आली माझ्या मनाला म्हण किंवा आयुष्याला म्हण. एक गंमत सांगतो जस्ट, आमची पत्रिका जमत नव्हती जेव्हा आम्ही लग्न करायचं ठरवलं. ज्योतिषशास्त्र खूप विश्वास आहे आणि काहीतरी मृत्यू षडाष्टक योग तो खडाष्टकामध्ये बदल लागेल. ती पत्रिका आम्ही तिघांना लग्न नका करू लग्न, तरी आम्ही लग्न केलं. पण त्याची कृपा की संसार खूप छान झाला. पण ह्या सगळ्या अडचणीमध्ये आम्ही एकमेकाच्या अधिक जवळ आलो.
आणि मला सांगायला आवडतं मी कधी नोकरी नाही केली कुठेही. माझा पूर्ण चरितार्थ मी लिखाणावर चालू ठेवला. आणि कठीण काळ आला तर तो मी एन्जॉय सुद्धा केला तेवढाच. मजा आली. आणि म्हणजे मी त्याला असं म्हणायचं की जोवर तुला माझ्या नजरेत हे काही दिसत नाही ना की काय तू काय करत नाही, तोवर तू कोणाची फिकीर करू नकोस. वा, ही साथ सगळ्यात महत्वाची. मला वाटतंय का तसं, तुला दिसतंय का माझ्या ह्याच्यात ते, मग सोड ना, आपलं आपण जगूनच जे काय ते. आणि तेंडुलकरांची आई तेंडुलकर आई होती ना, तरी म्हणजे अरे हे तर काहीच नाही, आम्ही काय दिवस काढू काय सांगू, असं ते प्रत्येक वेळेस सांगायचं. म्हणजे आणि प्रत्येक सणवाराला जेवायला बोलवायचे आम्हाला. अरे वा. प्रत्येक सणवाराला. आणि विजय तेंडुलकरांचा जो प्रवास आपण जो बघितला, त्यांनी लोकसत्तातली नोकरी सोडल्यानंतरचा काळ, तो सुरुवातीला काळ खूप त्यांचा कठीण होता. तर आईचं पालुपत काय हेच, अरे हे काहीच नाही, आम्ही जे काढलं ते काय सांगू. ते त्यामुळे ना आम्हाला असं वाटतं सगळ्या बाबतीत असं घडू शकतं. अगदी काय असं आपण जगावेगळं काय आपण दुःख, आणि फार कमी दिवस आम्ही त्या कष्टात काढले. नंतर माझं सिरियलचं काम सुरू झालं, ही पण गाण्याच्या ह्याच्यात करायला लागली, मग स्थिरस्थावर झालो. पण एकूणच म्हणजे असं बघितलं आपण, कुठली कला असो, कुठलंही लिखाण असो, किंवा जे नवसृजन आहे, ज्याच्यात नवनिर्मिती आहे, ती नवनिर्मिती वेदनेशिवाय निर्माणच होत नाही, वेदनेशिवाय ती बाहेरच येत नाही. साधं आता म्हणजे पावसाळ्याचा म्हणजे पहिले दिवस आहेत, आता नव्याने पाऊस यायला लागलेला आहे, तर पृथ्वी जर तापली नाही तर त्या पावसातून जे सृजन होतं निर्माण, ते जर म्हणजे नुसत्या याच्याने ते सृजन होणारच नाही, ते तेवढं तापलंच पाहिजे. तर मला वाटतं की प्रत्येक कलाकाराच्या आयुष्याला ही वेदना, म्हणजे मला असं वाटतं की शापापेक्षा त्याला ती वरदानच असते. आणि जेव्हा तुम्ही पाठीमागे वळून बघता, आता तू सांगितलं ना, मला कृतार्थ वाटतं, म्हणजे तिथे त्या वेदना लुप्त झालेल्या आहेत आणि तो नवनिर्मितीचा आनंद. मी सांगू का महेश, मला मुळात असं सांगायचं वाटतं शिक्षकांना आणि पालकांना, मुळात ना ज्याच्याकडे लेखनाचे गुण आहेत ना, त्यांना तुम्ही प्रोत्साहन द्या. तुम्ही आता जाहिराती बघत असाल तर त्याच्यात सुद्धा पदोपदी आपल्याला असं जाणवतं की एक जाहिरात आहे की ती मुलगी लिहित असते, तर ती टीचर म्हणते काय का स्वतः शेक्सपियर समजतेस का. म्हणजे जाहिराती सुद्धा ते समाज जीवनच डोकावतं. तर आमच्या वेळी ते फारच कठीण होतं. त्यात मी अभ्यासात अतिशय सामान्य ढच होतो. म्हणजे अशा वेळी मी जेव्हा लिहायला लागलो तेव्हा मला फार मोठ्या संघर्षाला तोंड द्यावं लागलं की मुळात माझे लिखाणाचं कौशल्य आहे आणि मला इच्छा आहे, हेच मुळात मान्य करायला वेळ लागला. तर तू म्हणतोस की वेदना, ती वेदना हीच होती की माझा आवाका मला माहीत होता, मग मला सिद्ध करायला चान्स नव्हता. शिक्षकांकडून पण घरून सुद्धा. माझ्या बहिणी होत्या, माझ्या बहिणींना मला खूप कौतुक वाटायचं माझ्या लिखाणाबद्दल, किंवा माझ्या आईला सुद्धा. पण तरी सुद्धा सामाजिक परिस्थिती अशी होती की लेखनाला, क्रिकेट खेळणारा मुलगा असेल त्याला लगेच प्रोत्साहन मिळतं, बरोबर, पण कविता करणारा मुलगा असेल, लिहिणारा मुलगा असेल, चित्र काढणारा असेल तर अतिशय अरे म्हणजे हा वाया गेला, किंवा हा पुढे काय करणार, चित्रकार ठीक आहे, फार चुकीचं आहे. असं आपल्याकडे विचार, हे फार चुकीचं आहे. तुम्ही ज्याच्याकडे लिखाणाचं खरंच कौशल्य आहे त्याला जरूर प्रोत्साहन द्या. तुला खोटे वाटेल, मी माझं आता एवढं गाजलं, लोकप्रिय झालं, सगळं झालं, पण 6 प्रकाशकांनी नाकारलेलं पुस्तक आहे ते. 6 प्रकाशकांनी सांगितलं की आम्ही छापू नाही. 25 वर्षापूर्वी 27 वर्षापूर्वी जेव्हा मी प्रयत्न सुरू केले पुस्तक छापण्यासाठी, काव्यसंग्रहाला कोणी हात लावायलाच तयार नसायचं मुळात. आजही तशीच परिस्थिती आहे म्हणा, जवळजवळ. पण तेव्हा चारोळीची कविता, बरं तेव्हा ना एक बॅकग्राऊंड तयार झाली होती चारोळींच्या कवितेची, कारण अनेक साप्ताहिक आणि दैनिकातनं माझ्या कविता येत होत्या, लोक मला भेटायला घरी येत होते, पण तरी सुद्धा प्रकाशक हात लावायला तयार नव्हते. तेव्हा 6 प्रकाशकांनी नाकारलेलं पुस्तक माझ्या माईने हट्टाने आणलं. माईला कोणाला सपोर्ट होता ना, सासरून ना माहेरून. माझे वडील पण वैतागले होते की हे काय वेड्यासारखं लग्नाच्या पत्रिका छापल्यासारखं पैसे देऊन पुस्तक छापून घ्यायचं. पण माई माझी, आपण हे नाही केलं तर कोणीच करणार नाही, कारण अजून वेळ लागेल त्याला, बरोबर, त्यापेक्षा आपण करूया. हा वेडेपणा तर वेडेपणा, पण आता करणं आवश्यक आहे. माईने तेव्हा ते पुस्तक आणलं आणि ते अगदीचे उपकार आहेत माझ्यावरती जन्मभर असे, की ते पुस्तक त्या घडीला आलं नसतं तर मे बी त्यातून 10 वर्ष 12 वर्ष किती वेळ लागू शकला असता. म्हणजे खऱ्या अर्थाने मातृत्व त्यांच्याकडे जातं, म्हणजे बहीण असून प्रश्नच नाही. मी माझाच हे सगळं माईनीच हे केलं त्यांनी, तर ते होऊ शकलं नसतं. आणि ती म्हणाली भले नाही संपलं, आपण लग्न मुंजी समारंभाला भेट देऊ, पण आपण काढायचं पुस्तक. पहिली आवृत्ती आपण वर्षी संपवू, पण ते पुस्तक येऊ दे. पण पहिल्या आवृत्तीला कसा प्रतिसाद? प्रचंड. मग गंमत म्हणजे मला एक आठवण सांगावीशी वाटते की जेव्हा पुस्तकाचा गठ्ठा घरी येऊन पडला ना, तर टेन्शन आलं, नो डाऊट. तर जवाहर डेपोनी मला आयडियलचा पत्ता दिला तेव्हा,
इतकं साधा आयुष्य होतं माझं की मला आयडियाचा पत्ता असा नीट माहीत नव्हता. आणि मी तेव्हा एका साप्ताहिकात परीक्षण लिहायचो नाटकाचं वगैरे. तर पप्पा सांगा कोणाचे प्रयोग होता शिवाजी मंदिरला. तर मी 100 पुस्तकं घेऊन गेलो आणि म्हटलं पुस्तकं द्यायची आयडियाकडे आणि नाटक बघायला जायचं. आणि 100 पुस्तकं घेऊन गेलो तर कांता काकांनी फक्त 5 प्रती ठेवून घेतल्या आणि 95 प्रती परत केल्या मला. आणि मला इतकं त्याचं दडपण टेन्शन आलं की बाप रे 5च प्रती ठेवून घेतल्या. पण 2 दिवसात त्यांनी सांगितलं असतील तेवढे प्रती घेऊन या. अरे वा. आणि जो ते खपायला लागलं पुस्तक तर एक छोटीशी आठवण त्याची माझी की म्हणजे मी प्रसिद्ध होतो आणि काय होता. तर एकदा मी पुस्तकं द्यायला गेलो आयडियलला. तिथे एक मुलगी होती कशी साधारण तरुण मुलगी कॉलेजमध्ये जाणारी शांत समंजस मुलगी उभी होती. मे बी मी जायच्या ती वाट बघत असेल की कांताका म्हणाले असतील की गोखले आता येतील तुम्हाला पुस्तक मिळेल. जसं मी गठ्ठा नेऊन ठेवला काउंटरवर तिने मंदारनी गठ्ठा उघडला आणि पुस्तक त्या मुलीसमोर टाकलं तर अक्षरशः जादू व्हावी तसं ती चंद्रशेखर नाचायला लागली. तर ती म्हणजे पहिली चुणूक मला कळली की आता प्रसिद्धी कशा पद्धतीने येणार आहे. निश्चितच तुमचा हा सिद्धीपासून प्रसिद्धीपर्यंत सुरू झालेला प्रवास आहे तो आपल्याला अधिक पद्धतीने जाणून घ्यायचा आहे दोघांचा. आपण तोपर्यंत घेऊया एक छोटासा ब्रेक. वाचल तर वाचलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. आपण चर्चा करतोय ज्येष्ठ कवी लेखक चारोळीकार म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला परिचित असलेले चंद्रशेखर गोखले आणि उमावहिनी या दोघांचा हा जो प्रवास आहे 25 वर्षाचा साहित्यातला प्रवास आहे. म्हणजे एकीकडे तुम्ही दोघं कविता वहिनी गाणं आणि हे करत असताना आता एका वेगळ्या टप्प्यावर आलेलं आहे. तुम्ही गद्यलेखन ज्या पद्धतीने करता आणि त्याला सोशल मीडियावर जो प्रतिसाद मिळतो तो बघून कधी बऱ्याचदा हेवा वाटतो की खरोखर म्हणजे अशा पद्धतीने आता जी नवी पिढी आहे विशेषतः त्या नव्या पिढीला जुन्या मूल्यांचं त्यांच्यामध्ये कलम करणं त्यांच्यावर रोपण करणं नव्याने हे यांच्या लिखाणातून उठतं. आणि तुमचा गाण्याकडून सुरू झालेला हा प्रवास आहे आता अभिनयापर्यंत पोहोचलेला आहे. तर तुमच्यातली जी गायिका आहे ती मागे पडली नाही असं नाही वाटत? अगदी अगदी मला दुःख आहे आणि त्याचं. आणि तो मी जाणीवपूर्वक केलेला प्रवास होता जो गाण्याचा होता. तो हा ओघाने आलाय माझ्या. हा अपघात आहे माझ्या आयुष्यातला ऍक्च्युली. पण तो आता अपघात चांगला आहे असं प्रूव्ह होतंय. बरोबर. पण हा अपघातच आहे. म्हणजे अजूनही मला कोणी म्हटलं की तुझं मला अजून ते गाणं आठवतं तर मला जास्त आनंद होतो. आणि वेगळ्या प्रकारचं वातावरण आहे महाराष्ट्रामध्ये. म्हणजे एकीकडे पाऊस आलेला आहे आणि दुसरीकडे अवघ्या महाराष्ट्राला पंढरीच्या पांडुरंगाचे वेध लागलेले आहेत. तुम्ही एखादा अभंग ऐकवलं तर लोकांना बरं वाटेल आमच्या सगळ्या प्रेक्षकांना. एक छोटासा 4 ओळी ऐकवते. 4 ओळीच ऐकवते परत. खळ्यांची चाल आहे त्याची. वैकुंठीचा राणा तुझी नारायणा. वैकुंठीचा राणा तुझी नारायणा. चतुर्भुज रूप वाटते प्रशांत. चतुर्भुज रूप वाटते प्रशांत. शंख चक्र गदा पद्मही करात. वैकुंठीचा राणा तुझी नारायणा. वैकुंठीचा राणा तुझी नारायणा. वा. अवघ्या महाराष्ट्राला म्हणजे भेटी लागी जीवा लागली असं. कवी चंद्रशेखर गोखले आणि उमा गोखले यांच्याबरोबर सुरू असलेली चर्चा अशीच चालू राहील. पुन्हा भेटूया एका छोट्याशा ब्रेक नंतर.
25 वर्ष लिहिता आहात हो. आणि आता सोशल मीडियावर तुमचा वावर प्रचंड आहे, तर या नवीन पिढीशी जेव्हा तुम्ही बोलता, त्यांच्याशी तुमचा संवाद होतो, तर हा हा नवा बदल कसा जाणवतो तुम्हाला? खूप उत्स्फूर्त आणि बेधडक प्रतिसाद मिळतो नवीन पिढीकडनं. आणि आम्ही बोलायला थोडेसे बुजायचो किंवा हे व्हायचं. आताची मुलं अजिबात बुजत नाहीत. अगदी 15 वर्षाचा मुलगा पण त्याचं जे स्पष्ट मत आहे ते सांगून मोकळा होतो. आणि आमच्या वेळी आम्ही पटकन कोणी बुजुर्ग किंवा नामवंत व्यक्ती आम्ही पटकन पाया पडायचो. आता ते सेल्फी काढतात. हो हो. आम्हाला पण तिथे कुठे रस्त्या पुढे असं हसून त्यांच्यावर उभं राहावं लागतं. पण आताची आदर व्यक्त करणे किंवा प्रेम व्यक्त करण्याची पूर्वी सही मागायची, आता सेल्फी मागतात. आणि हल्ली आदरापेक्षा प्रेम व्यक्त करतात जास्ती. आदर म्हणजे आपल्याला इक्वल समजतात ते आपल्याला, आणि प्रेम व्यक्त करतात आदरापेक्षा सुद्धा. म्हणजे मला आवडतं आणि मला ते छान वाटतं. म्हणजे नाही, तुम्ही आता जे गद्य लिखाण आहे ते गद्य लिखाण इतकं भावतं मनाला. त्याच्यामध्ये जे जीवनात तुम्ही जे अनुभव घेतले तेच तुम्ही मांडता त्याच्यामध्ये. त्याच्यात सत्य असतं आणि ते सत्य मनाला भावतं. बऱ्याचदा तुमच्या डोळ्यात पाणी आणतं ते. तर त्याला जी तुझ्याकडून मी ऐकतो, मग इतका आनंद होतो हे सगळं ऐकताना. नाही, मी खरंच तुमचा वाचक आहे म्हणून मी तेवढ्या प्रेमाने बोलतोय. तर ते जेव्हा ही तरुण मुलं वाचतात तेव्हा त्यांची कशी रिॲक्शन असते? कारण त्यांचं आता पुस्तकाचं वाचन वगैरे कमी झालेलं आहे. नाही, पण अगदी तू म्हणतो तशीच रिॲक्शन असते. आणि बघत असेल त्यांच्या कॉमेंट्स त्याच्यात तशाच असतात. मेसेजेस मध्ये पण तेच सांगतात. आणि तुला खरं सांगू का, मी कवितेच्या आधी गोष्टी लिहायला लागलो होतो. म्हणजे तेव्हा सुद्धा ज्ञानदा नाईक आणि हवा मराठे या सगळ्यांची पत्र आहेत माझ्याकडे, किशोर मॅगझिन वाले. आणि त्या खोटं वाटेल, मी किशोर मॅगझिनला गोष्ट द्यायला दादर स्टेशनला उतरून चालत जायचो दूध नाकापर्यंत. काय माहितीच नव्हतं बसेस. आणि घरून काही प्रोत्साहन, म्हणजे कल्पनाच नव्हती की असं काही करता येऊन. माझी ताई पण खूप छान गोष्टी द्यायची, मोठी बहीण सगळ्यात. पण माहितीच नाही मुळात की मुलाला प्रोत्साहन द्यायचं म्हणजे काय करायचं, त्याला मार्गदर्शन करायचं म्हणजे काय करायचं. तर माझ्या बाबतीत मीच मार्ग शोधून काढले. तर मी गोष्टी लिहायचो, मीच दादर स्टेशनला उतरून. माझं फार वय नव्हतं, 13, 14, 15 वर्षाचं वय असेल, त्याच्या अलीकडेच. पण मी चालत यायचो दूध नाक्याला आणि गोष्ट देऊन परत यायचो. तर ज्ञानदाने 2-3दा पत्र लिहिलंय मला, तुमच्या लेखकाचे खूप मोठे उत्तम गुण आहेत आणि तुम्ही खूप चांगले लेखक व्हाल. हमू मराठ्याने मला भेटायला हे केलं की आपण भेटूया तुम्ही. म्हणजे तेव्हापासून कौतुक गद्य लेखनाचं होतच माझं. म्हणजे पण आता तुम्ही जास्त गद्य लेखन करता की कवितांवर पण तेवढाच भर? नाही, कविता कसं ते दैवी देणगी आहे. जेव्हा सुचेल तेव्हा तुम्ही मुद्दाम लिहून ठेवायची गरज नाही पडत. कथा मात्र कथाबीजी सुचलं तर तुम्हाला लगेच त्याचं लगेच लिहून ठेवा, काहीतरी एक हे फॉर्मॅट लिहून ठेवावा लागतो आणि मग तुम्ही ते डेव्हलप होते. तुम्ही कशी यांची साहित्य साधना, तुम्ही त्याच्याकडे कसं बघता? मुळात मी थोडं सांगू, मुळात हिची अजून एक ओळख म्हणजे ही व्यासंगी आहे, कट्टर वाचक आहे. इतकी बिझी असून सुद्धा दिवसातला 1.5 तास वाचल्याशिवाय ती झोपत नाही. अरे वा. रोजचा पेपर म्हणजे वाचाल तर वाचाल हे खऱ्या अर्थाने. आणि वाचलोय आम्ही त्याच्यामुळे. रोजचा पेपर, वर्तमानपत्र आणि खिन पुस्तक. आपल्याकडे आज मी तिला जवळजवळ 1600 ते 1700 पुस्तक आहेत आपल्याकडे विकत घेतली. मला आहे, वेळ आहे ते. आणि इव्हन मी जेव्हा लग्नाच्या मुलगा कसा पाहिजे तर मी म्हटलं निदान त्याला पुलंचा विनोद कळायलाच हवा. निदान तो दर्जा इथे कुठेतरी ते पाहिजे. आणि जेव्हा भाई मला भेटली आणि भाईने सांगितलं की हिची अशी अट होती, तर भाई मला असं थोपटलं होतं. तर त्याच्यावरच पोचलोय आपण. आमच्या वडिलांचं खूप म्हणजे वाचन खूप होतं, व्यासंग खूप होता. बाबा माझे मला वाटतं 78 वर्षाचे असताना सुद्धा आम्ही जर कधी बाबा अमुख्याचा अर्थ काय, बाबा विश्वकोश काढून तिथून संदर्भ फटाफट सगळं आम्हाला ते वाचूनच दाखवायला लागायचं. म्हणजे ती भूकच होती, हावरटपणा होता. तो हावरटपणा तसाच माझ्याकडे आलाय. अजूनही एखादं वाचलं की ऐक रे बाबा हे, मग मी सेटवर आणि सेटवर गेले की मी तेच बोलते. म्हणजे पकवत असेल बहुतेक प्रत्येकाला, पण मी ते बोलेपर्यंत मला समाधान नाही. तुम्ही बालिकांमधल्या वेगळ्या दिसता आणि प्रत्यक्षातल्या वेगळ्या आहात. अरे सुभाष बोसांचं पुस्तक महानायक, तुला खोटं वाटेल ते पुस्तक इतकं भावलं की तिने 1 महिना वाचायला लागला त्याला पूर्ण करायला, कारण सगळं संदर्भ लक्षात घेऊन ते करायचं. ही नंतर 2दा वाचन ठेवलं त्याचं की घरी बोलवून, आवडतं खूप. म्हणजे मैत्रिणींना बोलवून की हे कळायला पाहिजे लोकांना की काय इव्हन प्रकाश संतांचा वनवास आहे ना, ते नुसतं नाही वाचतात. ते मी वाचते ना मोठ्याने, तुम्ही ऐका. मी माझाला 25 वर्ष झालेली आहे. त्यानंतर मर्म आलं, मनोगत आलं. म्हणजे ही जी सगळी वाटचाल आहे ती मी माझ्याच्या कव्हरवरच तुम्ही लिहिलेला की
वाडा जुना झाला म्हणून प्राजक्त जुना कसा होईल, वाडा जुना झाला म्हणून प्राजक्त जुना कसा होईल, आणि प्राजक्त जुना म्हटला तर त्याचा नवा बहर कसा येईल. तर हा नवा बहर तुमचा सतत चालू आहे, काय सुरू आहे म्हणजे तो. त्याची कृपा आहे खरंच. आता नवीन काय लिहितात? सध्या मी एक नवीन असा प्रयोग करतोय, एक नाटक लिहितोय कॉमेडी, जनाची नाही तर मनियाची. हा हा. बघूया त्याचं काय होतंय, पण सध्या त्याच्यावर काम चालू आहे माझं. हा हा. आणि त्याशिवाय इतर गद्य लिखाण काय चालूच नवीन? असतं, ते चालूच असतं माझं. एक पुस्तक पण पूर्ण करायच्या प्रयत्नात आहे, अजून त्याला शेवट मिळत नाहीये, पण नाटक आता म्हणजे प्रगतीपथावर आहे सध्या. पण विनोदी नाटकाकडे कशी काय एकदम मी आधी कॉमेडीच लिहायचो, म्हणजे जेव्हा किस्से मियां बीबी के किंवा तेरी भी चूप मेरी भी चूप, कभी ये कभी वो, हे सगळे मी तेव्हा इतका बिझी होतो विनोदी लेखक म्हणून. राजन वाघधर बिगधर मला एवढं प्रोत्साहन दिलं त्या लोकांनी तेव्हा. पण नंतर आपोआप ते थोडंसं विनोदाचं मागे पडलं, मग मी हे कडे पडलं. मला विनोदी लिहायला खूप आवडतं, मुळात मी विनोदीच माणूस आहे. काय तुमची काय प्रतिक्रिया त्याच्यावर? मी पूर्णपणे सहमत आहे. हे बाहेर जे दिसतात जे गंभीर आणि तसं नाही, मुळातला खूप विनोदी, म्हणजे त्यांचं ते विनोदी लिखाण लोकांपर्यंत यावं अशी माझी खूप इच्छा आहे. तो गोखलेचा खूप छान मोठा पैलू आहे. पण लिखाणात आनंद आहे, हे मग मी खरं सांगतो. कुठच्याही माध्यमात तुम्ही लिहा, व्यक्त व्हा. माझं तर म्हणणं आहे की लोकांनी रोजनिशी लिहावी, बाकी काही नाही लिहिलं तरी. लिहिण्यात जे समाधान आहे आणि जे शब्द आपल्याकडे राहतात. मध्ये मी असं ऐकलं होतं की आपण जे बोलतो ते शब्द सुद्धा वातावरणात कुठेतरी साचून राहतात. मग इतका आनंद झाला की शब्द सुद्धा राहतात म्हटल्यावर मग आपण लिहिलेलं आपल्या डोळ्यासमोर राहतं. कवी चंद्रशेखर गोखले आणि उमा गोखले यांच्याबरोबर सुरू असलेली चर्चा अशीच चालू राहील. पुन्हा भेटूया एका छोट्याशा ब्रेक नंतर. आपण सगळे जे शब्दांशी खेळणारे किंवा शब्दांवर जगणारे लोक जे असतो, त्यांच्यासाठी शब्दच हे खऱ्या अर्थाने परमेश्वर असतो, दुसऱ्या देवाची गरज नाही. तर तुम्ही दोघांनी जे लिहिलेलं आहे किंवा आम्ही वाचतो तुमच्या ह्याच्यात, तर तुमच्या ह्याच्यात साधना हा शब्द सातत्याने येतो. तर ते काय आहे म्हणजे? ती मला सांगता नाही येणार, पण साधना आहे. साधना आहे म्हणून सातत्य आहे. क्या बात आहे. साधनेला सातत्याची गरज असते आणि ती आहे म्हणून मी स्थिर आहे, मला असं वाटतं. या तिन्ही गोष्टी परस्पराशी निगडीत आहेत, सातत्य, साधना आणि स्थैर्य. मी सांगतो, अभ्यासात हुशार नसल्या कारणाने मी इतकी अवहेलना भोगली आहे लहानपणी माझ्या आयुष्यात, इतकी अवहेलना भोगली, आणि त्या टोकाचं कौतुक अनुभवलं मी, वारेमाप कौतुक. म्हणजे जे मी कौतुक अनुभवलं फार क्वचित लोकांनी अनुभवलं असेल. म्हणजे तुमच्या कवितांचे बोर्ड रिसॉर्टवर वगैरे लागलेले आहेत आणि लोकांनी त्या आपल्या लग्नाच्या पत्रिकांवर काय छापलं तर काय काय झालेलं ना. तर त्यामुळे एवढ्या सगळ्या बदलामध्ये मी स्थिर राहणं ही ती साधनाच आणि ते अनुसंधानच आहे असं मला म्हणायला पाहिजे. आणि ती श्रद्धा आहे माझी देवावरची, लहानपणापासून होती. जेव्हा मी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत होतो तेव्हाही ढळली नाही, आणि आता हे झालं सुखाच्या दिवसांमध्ये सुद्धा नाही, हे प्रश्नच नाही. या सगळ्या ह्याच्यामध्ये आपण जे आपला भूतकाळातलं जे आपलं अस्तित्व असतं तेच पुढे घेऊन जात असतो. अगदी खरं आहे. तर ते संस्कार तुम्हाला दोघांना एकत्र आल्यानंतर परस्परांचे वेगवेगळे होते, तर त्याचा काही अडसर झाला नाही का? हो, अडसर झाला. मुख्य म्हणजे काय माहिती, वृत्तीत फरक आहे खूप. आणि वृत्ती, हिचा अभ्यास, हिचा ही कट्टर हिंदुत्ववादी आहे आणि मी इतका नाहीये. तर त्यामुळे सतत मतभेद होत असतात. आणि वर्तमानपत्र हिचं वाचन चालू म्हणजे आमच्या घरात खडाजंगी होते. कारण जे गोष्ट हिला फार भयंकर वाटते ती मला भयंकर वाटत नाही. मग ही म्हणते की तुम्हाला असं कसं होतं, तुम्हाला हे केलं पाहिजे, तुम्हाला कळलं पाहिजे. हा आग्रही स्वभाव आहे तिचा माझ्या बाबतीत. तर त्यामुळे मला असं म्हणजे देश माझा वगैरे असं माझं खूप हे आहे पहिल्यापासून, राष्ट्रप्रेम. आणि खोटं वेळा मी हनीमूनला गेलो होतो तर उटीला, आणि हिला कळलं की मला राष्ट्रगीत येत नाही, जनगण मन. ही इतकी भडकली की तिने माझ्याकडनं तेव्हा पाठ करून घेतलं माझ्याकडनं. शर्मेची गोष्ट आहे, अगदी शर्मेची गोष्ट आहे. मला मान्य काही कडवी येत नव्हती का? सगळंच येत नव्हतं. अरे कोणी म्हणायला लागल्यावरती मी असं का? राष्ट्रगीत आहे आपलं. पण वंदे मातरम नाही शिकवलं का? नाही, वंदे मातरम मला येत होतं, पण नाही, तिथे नाही कॉम्प्रोमाइज. मग कोणी असो. आणि सतत पुस्तकं बरोबर असतात हिच्या, त्यामुळे आम्हाला अगदी चर्चेला आणि गप्पा मारायला काही कमी विषय कमतरता नाही कधी. पण जेव्हा वाचत असतील तेव्हा गप्प राहत असतील. अगदी.
आता मला खूप छान पुस्तक हाताशी लागले, सुनीताबाईंची जीएनना पत्र जी त्यांनी अरे लिहिली वा होती. वा. त्यामुळे मी खूप छान ह्याच्यात आहे ते. हो. तुमच्या वाचनाच्या कशा आवडी निवडी आहेत दोघांच्या? म्हणजे मुळात तुला मी कसं मुळात मी वाचणारच नव्हतो, मला वाचायचे स्टॅमिनाच नाही माझा. हा. कारण कुठचंही हे वाचायला घेतलं ना मी, तर मी आपोआप माझ्या ट्रॅकवर जातो की हे दमछाक होते. असं पाहिजे, ते हा, हा. तसं पाहिजे, असं क्रिएटिव्हिटी करा. त्यांची असं सगळीकडे होतं. पण तरी मला विचारायचं तर मला आत्मचरित्र वाचायला खूप आवडतात. हा, हा. आत्मचरित्र मी अगदी खूप रमून जातो, कोणाचंही असो मग मी त्यात रमतो. आणि आतापर्यंत ह्याच्यामुळे, आवडलेलं? हंसा वडकर अरे वा. मला खूप आवडलं. ते एक व्यक्ती म्हणून जे मी सांगतो तेच, की तुमच्यात काहीतरी एक वेगळी गोष्ट असते आणि ती सिद्ध करता येत नसते आणि ते सिद्ध करायच्या ह्याच्यात तुमची इतकी तडफड होत असते आणि कधीतरी ती मान्य होते, तेव्हा तोपर्यंत तुमची सुटून गेले. हे झालेलं असतं. तर ते मी हो दिलं आणि ते वाचल्यामुळे की नाही, मी बरोबर आहे, माझ्याकडे काय मला माहिती आहे, तर मला स्थिर राहिलं पाहिजे. वा. पण मला दुर्गा खुलेबाईंचं पण खूप आवडलं चरित्र, कारण अतिशय प्रामाणिकपणे लिहिलं त्या बाईंनी जे होतं तेच. बरोबर. आणि मुळात मी इंडस्ट्री संबंधित आहे म्हणून जास्त मी त्यातली ते संदर्भ कळत असतील. हो, त्या- मी जास्ती आत्मचरित्र वाचतो, मला फार आवडतात. आणि तुमची? मी सामान्य वाचक आहे, मला सगळं वाचायला आवडतं. मी भेळेचा कागद सुद्धा सोडत नाही. वा. आणि मला पुलं तर म्हणजे ते तर बोलूच नाही, माझ्याकडे कायम ऋतुचक्र बरोबर असतं. वा. आणि मला प्रवासात आता त्याचं सुद्धा आहे ऋतुचक्र. आम्ही हां, कुठे त्यानुसार मला असं ते हा आता आहे का हे असं बघायला अजूनही आवडतं. वा. ते जे काही दुर्गाबाईंनी लिहिलंय ना. हो. आणि श्रावण माझा जास्त आवडता. मग श्रावणातल्या सूर्याला पर्जन्य म्हणतात वगैरे हे संदर्भ मला असं खूप ते समोर अनुभवायला खूप आवडतं. तर माझं तसं इव्हन केमिस्टकडे औषध घेतलं ना, तर तिच्या तिथे ते सगळं वाचून काढते. हो, त्याच्यात काय मला काय आहे. आहे, कसली ॲलर्जी येते काय, याची डेट काय आहे, आणि त्याच्यावर मी खूप लेक्चर ऐकतो. मी काहीच बघत नाही. आणि आता मला ह्यांची मीना प्रभूंची आपली प्रवास वर्णन हो, प्रवास प्रचंड वर्णन फार आवडलेली सुंदर. आहे. वा. पुलंच्या नंतर मला त्यांचं आवडलंय प्रवास वर्णन. काय बाईंनी भ्रमंती केली. वा. तुमच्या या दोघांच्या वाचनाचा प्रवास असेल, सहजीवनाचा प्रवास असेल, एकत्र केलेला खडतर प्रसंगांचा सामना, त्याचा सगळा हे असेल, तर आता जेव्हा 25 वर्षानंतर तुम्ही या सगळ्या गोष्टींकडे मागे वळून बघता, तर मी जगण्याबद्दल बोलतोय, हो. तर काय वाटतं तुम्हाला? अगदी फ्रँकली सांगू का, 25 वर्षाच्या अलीकडे मी जातो. आता मी 53 वर्षाचा आहे. तर मला अगदी प्रामाणिकपणे वाटतं की प्रत्येकाला ना एक स्वतःला स्वीकारण्यासाठी एक अवसर लागतो, स्वतःला स्वीकारण्यासाठी, जसे आहोत तसे. बरोबर. आणि ती वयाचा टप्पा आहे साधारण 11 ते 14. या वयात तुम्ही जसेच आहात तसे तुम्हाला स्वीकारणं भाग असतं. बरोबर. आणि त्या वयात ना तुम्हाला घरून सपोर्ट लागतो. एक आई वडील, आजूबाजूचा नातेवाईक, शेजार पाजार, हा सपोर्ट असला ना की तुम्ही योग्य काय, चुकीचं काय, बरोबर काय करून स्वतः स्वीकारता आणि खुलता. आणि खुलता. तर माझ्या बाबतीत ते झालं नाही. मला खूप त्याबाबतीत म्हणजे हे वाटतं की त्यांना कोणालाच दोष देत नाही मी. सामाजिक परिस्थिती अशी होती, आमच्या घरची परिस्थिती अशी होती की एकुलता एक मुलगा आणि याचं काय होणार भवितव्य हे माहीत नसल्या कारणाने ते अस्थिर परिस्थिती होती. पण त्यामुळे फार चुकीची सुरुवात झाली माझ्या आयुष्याला. तर ती झाली नसती. त्याकरता पालकांनी आणि शिक्षकांनी प्लीज विचार करावा की या वयाच्या टप्प्यावरती मुलाला निर्धास्त जगायला द्या आणि त्याच्या प्रत्येक स्फूर्तीला, उर्मीला, त्याच्या इच्छेला मान द्या. विचार करा की तो काय करू इच्छितो. तर नक्कीच खूप वेगळा कलाकार, वेगळा व्यक्ती, भले तो सामान्य मुलगा असेल, सामान्य बुद्धिमत्तेचा, पण तरी सुद्धा त्याला काय हवं हे उत्तम माणूस म्हणून तो जगायला तयार होऊ शकतो. तर मला ती खंत वाटते की मला काय करायचं मला माहित होतं आणि मी म्हणून मी बरोबर आहे अशा म्हणतोय की मी ते सिद्ध केलं. बाहेर पडल्यावर सिद्ध करू शकलो, त्याची कृपा. मग असे कितीतरी मुलं असतील की जे सिद्ध नाही करू शकले. मग विटेच्या कारखान्यात भट्टीत जसं ते कोंबतात तसं कोंबलं जातं. तर ते मला असं वाटतं की माझं बदलायला पाहिजे. बरोबर आहे. एकूणच आत्ताचा समाज जो आहे ते सगळ्या समाजामध्ये डॉक्टर्स, इंजिनियर्स आणि अशाच पद्धतीने मुलांना शिकवण्याचा कल दिसतो. त्या सगळ्या पार्श्वभूमीवर शेखर, तुम्ही जे आता म्हणालात ते अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण प्रत्येकाला फुलायला वाव दिला पाहिजे. त्याच्या ज्या जाणीवा आहेत, त्याचा जो कल आहे, त्या कलानुसार त्याला शिक्षण दिलं पाहिजे. आणि ही आत्ताची काळाची गरज आहे. या सगळ्या याच्यामध्ये पुन्हा गाडी येऊन वाचनाकडेच थांबते की जर पालकांचं वाचन असेल तर त्या मुलामध्ये त्या गोष्टी अधिक चांगल्या पद्धतीने प्रतिबिंबित होतील आणि त्याला स्वतःला आपल्या आवडीनिवडी ठरवता येतील. तर आजच्या या तुमच्या मुलाखतीतून मला
ती गोष्ट सगळ्यात जास्त भावली, कारण आता मुलांच्या शाळा आणि कॉलेजेस सुरू झालेले आहेत. त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आमच्या हे बघणाऱ्या सगळ्या पालकांनी ही गोष्ट प्रकर्षाने जाणून घ्यावी की मुलांना त्यांच्या मनानुसार, त्यांच्या कलानुसार फुलू द्या. त्यांच्यातला कवी, त्यांच्यातला चित्रकार, त्यांच्यातला गायक समाजासमोर येऊ द्या. कारण फक्त डॉक्टर्स आणि इंजिनियर्स निर्माण होऊन हा समाज चालणार नाही, तर या समाजासाठी जे प्रतिभावंत आहेत त्या प्रतिभावंतांची प्रतिभा प्राजक्ताप्रमाणे फुलली पाहिजे आणि अधिक चांगल्या पद्धतीने आपला समाजसुद्धा पुढे जाईल. ह्या सगळ्या उपक्रमामध्ये आमच्या वाचाल तर वाचालमध्ये आपण दोघं जण आलात आणि तुमचा साहित्याचा, तुमच्या सहवासाचा प्रवास आमच्या प्रेक्षकांबरोबर तुम्ही शेअर केलात. त्यासाठी दोघांचं मनपूर्वक आभार आणि पुढच्या वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. मी माझाला 50 वर्ष पूर्ण झाल्यानंतर पुन्हा आपण दोघं इथे भेटूया आणि तुमचा पुढचा 25 वर्षाचा जो टप्पा असेल तो आपण आपल्या प्रेक्षकांसमोर शेअर करू.